नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुकाराम गाथा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला एक सुंदर असा अभंग आहे. त्याआधी आपण विठ्ठलाचं नामस्मरण करूया. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. तर चला, आजचा आपला अभंग आहे तुमच्या सर्वांच्या परिचयाचा, ओळखीचा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर तेची ध्यान. मकर कुंडले तळपदी श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझी येची सगळं सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. असा हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये विठ्ठलाच्या सुंदर सगुण रूपाचे दर्शन घडवलेले आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. ध्यान करण्याला सर्वात सुंदर असे विठ्ठलाचे रूप, म्हणजेच विटेवर उभे असलेले विठ्ठल. त्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत. हे रूप भक्तांच्या मनाला अतिशय प्रिय वाटते. संत तुकाराम महाराज सांगतात की ध्यानासाठी विठ्ठलाच्या या सगुण रूपापेक्षा सुंदर दुसरे काहीच नाही. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर याची ध्यान. भगवंताच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि त्यांनी पिवळा पितांबर परिधान केला आहे. अशा रूपाने ध्यान मला नेहमी आवडते. भगवंताचे अलंकार हे केवळ शोभेसाठी नसून भक्ती, पावित्र्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे. मकर कुंडले तळपदी श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. भगवंताच्या कानात मकरांच्या आकारांची सुंदर कुंडले चमकत आहेत आणि गळ्यात अमूल्य कौस्तुभमणी शोभून दिसत आहे. विठ्ठलाचे दिव्य तेज आणि ऐश्वर्य या अलंकारातून प्रगट होते. हे रूप भक्तांच्या मनाला आनंद देते. तुका म्हणे माझे येची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासाठी सर्वात मोठे सुख म्हणजे विठ्ठलाचे मुख प्रेमाने पाहणे आहे. भक्तासाठी खरे सुख धन, संपत्ती किंवा सांसारिक वैभवात नसते. भगवंताचे दर्शन, त्यांचे स्मरण आणि त्यांच्या चरणी भक्ती यातच जीवनाचे परम सुख आहे. या अभंगातून संत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या सगुण साकार रूपांचे अप्रतिम वर्णन करतात. विटेवर उभा असलेला, कमरेवर हात ठेवलेला, गळ्यात तुळशी हार, अंगावर पितांबर, कानात मकर कुंडले आणि गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला विठ्ठल हेच त्यांच्या ध्यानाचे केंद्र आहे. तुकाराम महाराजांसाठी सर्व सुख म्हणजे विठ्ठलांचे प्रेमपूर्वक दर्शन आहे. हा अभंग आपल्याला सांगतो की खरी शांती आणि आनंद भगवंताच्या भक्तीत आणि त्यांच्या सततच्या स्मरणातच आहे. असा हा आपला आजचा अभंग होता. हा अभंग जर तुम्हाला आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.